पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या 424व्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आयुष्यमान डॉक्टर एस.टी. गायकवाड सर, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध व्याख्याते आणि अभ्यासक कैलासवासी बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालय उदगीर येथील तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर गणेश बेळंबे, प्रमुख उपस्थित असलेले मराठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर शिवाजी जवळगेकर सर, विभागातील सहकारी डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम, डॉक्टर सुभाष कदम, प्राध्यापक राजकुमार मोरे, अंगद भुरे आणि प्राध्यापिका स्नेहा वाघमारे, उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, मित्रांनो, मराठी विभागाने काही एक संकल्प केलेला आहे. यावर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे फारसे कार्यक्रम विभाग तरी घेऊ शकलेला नाही. मात्र यावर्षी जे काही नियोजित कार्यक्रम होतील ते त्याच तारखेला प्रतिवर्षी घेण्याचा एक मानस आहे. आणि म्हणून एक ध्येय जर आपण पुराशी बाळगलं तर त्याची परिणती कशा पद्धतीने होऊ शकते हे जिजाऊ माऊलीवरून आपल्या लक्षात येतं. अल्पशी माणसं, अल्पशी संपत्ती आणि तरीही एका आदर्श राज्याचं स्वप्न उराशी बाळगून आयुष्यभर ही माऊली जगत राहिली, शिकवत राहिली, मार्गदर्शन करत राहिली. आणि म्हणून त्यांच्या जीवनावर पुनश्च एकदा प्रकाश पडावा या हेतूने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थित आणि मंचावरील सर्वांना विनंती करतो की राजमाता जिजाऊसाहेब भोसले आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमास आपण पुष्पहार अर्पण करावा.
असो, तो NSSचा असो की NCCचा असो की सांस्कृतिक मंडळाचा असो, त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग नोंदवणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल माळी सर आणि पर्यवेक्षक डॉक्टर दिलीप नागरगोजे सर. प्रथमतः कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून स्वागत समारंभाकडे मी वळणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी सर. डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी सर. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर गणेश बेळंबे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर. शॉल, पुष्पगुच्छ विषयाचे प्राध्यापक आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ते सुपरिचितच्या रूपामध्ये उपस्थित असलेले मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवाजी जवळदेकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. डॉक्टर प्रशांत मान्यकर सर. डॉक्टर प्रशांत मान्यकर सर. धन्यवाद सर. आपला सर्वांना ज्ञातच आहे की दयानंद कला महाविद्यालयातील जे राष्ट्रीय सेवा योजनेचं आपलं युनिट आहे ते आपल्या कर्तृत्वानं सगळीकडे गाजतेच. मी जाणतो की मी दयानंद कला महाविद्यालयामध्ये रुजू झाल्यापासून राष्ट्रीय सेवा योजनेमधून असे कितीतरी विद्यार्थी घडले. आजही ते महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि जवळपास 3 युनिट सुरुवातीला आपल्याकडे कार्यान्वित होते. अशा या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जो प्रतिनिधी म्हणून काम करतोय भरत पवार हा तृतीय वर्षाला आपल्याकडे शिक्षण घेत आहे. भरत पवार या विद्यार्थ्याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागारपदी नियुक्ती झालेली. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं स्वागत करूयात. मी प्रमुख पाहुणे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना विनंती करतो की आपण भरत पवार याचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करावा. सोबत डॉक्टर मच्छिंद्र खंडागळे सर. धन्यवाद सर. मी सर्वप्रथम इयत्ता 11मध्ये असताना दयानंद कला महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शाळेने प्रवेश केला. तेव्हापासूनच नाटनपट्टी विद्यापीठ राखी समरस राहून समाजाच्या विद्यार्थी नाते जोडले गेले. मग नंतर BA आल्यानंतर आदरणीय डॉक्टर संतोष पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली NSS मी जॉईन केलं. सरांनी जे समाजात संस्कार केले त्या संस्काराची शिदोरी आज मी महाराष्ट्रभर गाजवतो आहे आणि आपल्या महाविद्यालयाचं नाव कमवतो आहे. खरंच सांगायला आनंद वाटतं की एक वेगळी ओळख जी मला निर्माण करून दिली ती सर्व NSSचे योगदान आहे आणि त्याबद्दल मी डॉक्टर संतोष पाटील सरांचे आभार मानतो. तसेच आजचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सुभाष कदम सर यांचे सुद्धा आभार मानतो. मच्छिंद्र खंडागळे सर, सुमित्रा सांगोले मॅडम यांचे आभार मानतो. आणि सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राचार्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आदरणीय प्राचार्य साहेब सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर. मराठी विभागाच्या वतीनं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी 3 कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे अतिशय घनिष्ठ अशा स्वरूपाचे मित्र आणि बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श व्याख्याते म्हणून ज्यांची ख्याती आहे ते डॉक्टर गणेश बेळंबे सर. मराठी विभागाचे विभाग प्रमुख माझे मित्र, माझे शेजारी
माझे मार्गदर्शक डॉक्टर शिवाजी जवळगेकर सर, या कार्यक्रमाचं सुंदर पद्धतीनं नियोजन करणारे मराठी विभागामधले प्राध्यापक डॉक्टर अंकुश कुमार चव्हाण सर, त्यांच्या सोबतीला असणाऱ्या डॉक्टर सांगोले मॅडम, डॉक्टर सुभाष कदम सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य माळी सर, नागरगोजे सर, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि ज्याला आत्ताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये सल्लागार म्हणून नेमलेला आहे, तो महाविद्यालयाचा आयडॉल भरत पवार, महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचं सर्वप्रथम मी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. स्वामी विवेकानंद आणि मा जिजाऊ यांच्या स्मृतींना, त्यांच्या कार्यांना दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक, भावपूर्ण आणि त्यांच्या विचाराला आणि कार्याला गणेश बेळंबेंच्या रूपानं या ठिकाणी उजाळा देण्याचा प्रयत्न आपल्या वतीनं मी या ठिकाणी करतो. कार्यक्रमाचं स्वरूप चव्हाण सरांनी या ठिकाणी आत्ताच सांगितलेलं आहे की साधारणपणे आपण ज्या जयंत्या साजऱ्या करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी भरत पवार यांचा गुणगौरव, यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी करत आहोत. दयानंद कला महाविद्यालयाला आणि या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला एक विशेष परंपरा लाभलेली आहे. डॉक्टर वामनराव पाटील सरांनी सुरू केलेला हा विभाग आज डॉक्टर सुभाष कदमच्या हातामध्ये असताना देखील अगदी कार्य त्याच पद्धतीनं चालू आहे. डॉक्टर संतोष पाटलांनी ज्या भरत पवारांना घडवलेलं आहे ती परंपरा पुढं राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. दयानंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आत्ताच चव्हाण सरांनी सांगितले की अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. त्यामधले काही विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, ज्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येऊ शकेल डॉक्टर सुनील साळुंके असतील, डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी असतील, डॉक्टर संदीप जगदाळे सर असतील. एक नाही असे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून घडवले गेलेले आहेत. या विभागाचे प्रमुख असलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख असलेले डॉक्टर शिवराज बोकडे, ज्यांना राष्ट्रपती पदानं सन्मानित करण्यात आलेलं आहे, ते याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि याच महाविद्यालयामधून ते घडलेले आहेत. वसमतमध्ये कार्यरत असणारे बाळू भिंगोले हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत ते, आणि त्यांना घडवण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या विभागाने केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये दयानंद कला महाविद्यालयाचे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत. ही राष्ट्रीय सेवा योजना विभागाची पावती आहे आणि ते कार्य पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न डॉक्टर सुभाष कदम सर आणि त्यांची टीम या ठिकाणी करत आहे. आणि त्याच कार्याची पावती म्हणजे भरत पवारांना त्यांची निवड, भरत पवारांची निवड ही त्या कार्याची आपल्याला पावती आहे. म्हणजे एकंदरीत दयानंद कला महाविद्यालय हे वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या माध्यमातून विद्यापीठामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करण्याचा प्रयत्न करत आहे. भरत पवार याच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि अधिक न बोलता थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश बेळंबे हे उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांना परिचित आहेतच. तरी त्यांच्या परिचयाचा एक भाग म्हणून त्यांनी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व, काव्यवाचन, वादविवाद जवळपास 250 पारितोषिकं त्यांना आहेत.
मला आठवते गणेशराव 1999च्या आसपासची घटना आहे, समाज कल्याणच्या स्पर्धा, आणि त्याला मी परीक्षक होतो आणि कुठला हा विद्यार्थी असेल की एवढंच चांगलं बोलतो असं मला वाटायचं, कारण पारितोषिकच त्या काळामध्ये मोठं होतं समाज कल्याणच्या त्यांच्या होतात त्या. आणि प्रथम क्रमांक डॉक्टर गणेश बेळंबे यांनी तो पटकावला. आणि मला ते आठवते की दयानंद विद्या महाविद्यालयाचा राठे नावाचा जो एक विद्यार्थी होता तो द्वितीय आलेला होता. अखिल भारतीय संघ दिल्ली सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव अमृतसर, जोधपूर, ग्वालियर येथे 3 वेळेस त्यांना सलग सुवर्णपदक प्राप्त झालेलं आहे. मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते लातूर जिल्ह्याचं काम पाहतात. महाराष्ट्रभर ते व्याख्यानं देतात, लेखन करतात. त्यांचा खरा परिचय आपल्याला त्यांच्या वक्तव्यामधून होणारच आहे. मी डॉक्टर गणेश बेळंबे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन करावं. डॉक्टर गणेश बेळंबे. जगातील अतिउच्च स्त्रीत्वाचा आदर्श राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, महात्मा गौतम बुद्ध, संत नामदेव, जगद्गुरू तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवराय, समस्त भारतीयांची युवा प्रेरणा स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या राष्ट्राला घडवणाऱ्या सर्वच महापुरुषांच्या स्मृतीला मी प्रथमतः अभिवादन करतो. दयानंद कला महाविद्यालय लातूर आयोजित जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती समारंभात आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील मोठे अभ्यासक, त्याहीपेक्षा अत्यंत विनयशील स्वभाव आणि सगळ्यांना सहकार्य करण्याची हातोटी असे आदरणीय डॉक्टर SP गायकवाड सर, ज्या विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला त्या विभागाचे मराठी विभाग प्रमुख, माझे मार्गदर्शक, मराठवाड्याच्या मराठी साहित्यामध्ये, कथा साहित्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं ते आदरणीय डॉक्टर शिवाजी जवळगेकर सर, मंचावर उपस्थित सांगोले मॅडम, ज्युनियर महाविद्यालयाचे उपप्राचार्य माळी सर, आमचे तत्त्वज्ञानाचे नागरगोजे सर, डॉक्टर खंडागळे सर, भरत पवार या विद्यार्थ्याचं विशेष अभिनंदन, मराठी विभागाचे कदम सर, राजू मोरे सर, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक अंकुश चव्हाण सर, माझ्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात माझी जी काही उत्क्रांती झाली, माझा जो काही विकास दिसतोय, या पाठीमागं अत्यंत महत्त्वाची भूमिका, प्रेरणादायी आणि सहकार्य ज्यांचं आहे ते माझे आदरणीय गुरु डॉक्टर सुनील साळुंके सर, डॉक्टर प्रदीप सूर्यवंशी सर, राजू मोरे, डॉक्टर संदीप जगदाळे सर, बाहिती सर, संतोष पाटील सर, बरीच नावं आहेत. आपण सगळे एकमेकाच्या परिचयाचे आहोत. सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, दिलगिरी व्यक्त करतो, आपल्या हृदयात येऊ इच्छितो आणि माझ्या विचाराला आरंभ करतो. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचं मिलन असते ती आई. आम्हाला 2 माता असतात, एक जन्म देणारी, संस्काराचं बाळकडू पाजून कर्तृत्व सिद्धतेनं उभं करते ती म्हणजे माता. आम्ही मेल्यानंतर आम्हाला उदरात सामावून घेते ती माती. माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा. ती म्हणजे भारतीय संस्कृती. ही भारतीय संस्कृती जिच्या हृदयामध्ये निवास करते ती म्हणजे आई. परमेश्वराला एकदा प्रश्न पडला, जगातली सगळी भक्तगण मंडळी माझी आराधना करतात, प्रार्थना करतात, याचना करतात. धर्म जरी अनेक असले, पंथ जरी अनेक असले, चालीरीती जरी अनेक असल्या,
तरी या सगळ्या धर्माचा, पंथाचा, ईश्वराचा मार्ग माझ्याजवळ येऊन पोहोचतो. पण प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं ईश्वराचा धावा करतो. अनंत अडचणीमध्ये सुद्धा त्याला ईश्वर प्रिय असतो. मध्ययुगीन कालखंडामध्ये कबीर असं म्हणाले होते, मोको कहाँ ढूंढो बंदे मैं तो तेरे पास रे, नामय मंदिर नामय मस्जिद नामय काबे कैलाश में, ढूंढे हो तो तुरंत मिलियो पलभर की तलाश में. मला कुठं शोधतोस? मस्जिदीमध्ये शोधतोस, मंदिरामध्ये शोधतोस, कैलासामध्ये शोधतोस. मी कुठंही नाही, तुझ्या हृदयामध्ये निजवास करत आहे. तुझ्या हृदयातल्या सद्गुणाची मूर्ती जागृत कर. तुझं डोकं हे कळस आहे, शरीरच हे मंदिर आहे. ही संकल्पना महात्मा कबीरांनी सांगितली. त्यांनी सांगितली, त्याच्या अगोदरच्या अनेक महापुरुषांनी, संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण कुठल्याही आज तागायतपर्यंत मानवाने ईश्वराचा धावा किंवा मंदिर, मूर्ती आणि वेगवेगळ्या धर्मांच्या प्रार्थनास्थळात जाणं बंद केलं नाही. आणि म्हणून हा ईश्वरसुद्धा अनादी अनंत काळाचा कुठल्याही धर्मातला असो, तो विचार करत होता की या प्रार्थना करणाऱ्या, संकटात धावा करणाऱ्या माणसाला मला प्रसन्न व्हायचं आहे, कसं होता येईल. आणि तो प्रश्न त्यांनी सोडवला. प्रश्न मोठा गहन होता. प्रत्येक घरामध्ये ईश्वरी अंश असणारं एक दैवत त्यांनी निर्माण केलं. ते प्रत्येकाच्या घरात असतं. फक्त हृदयावरती हात ठेवून म्हणावं लागतं की माझी आई माझ्या जवळ आहे. तिथं परमेश्वराचा पहिला साक्षात्कार होतो. वेगळा ईश्वर पूजण्याची कसलीही गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पंढरीच्या पांडुरंगाचा अवतारसुद्धा पुंडलिकांनी केलेल्या आईवडिलांच्या महान सेवेसाठीच झाला होता. त्यामुळं आईवडीलच हे विठ्ठल रुक्माई आहेत आणि आई हाच परमेश्वर मानल्यानंतर प्रार्थनास्थळात किंवा कुठल्याही मंदिर मूर्तीसमोर नतमस्तक होण्याची गरज नाही. पण मी हे आपणाला विशद का करतोय, त्याचं कारण असं की छत्रपती शिवरायाच्या जीवनात आई हाच परमेश्वर होता. आई हाच गुरु होता. आई हाच सर्व अर्थानं सर्वव्यापी मार्गदर्शक गुरु होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. प्रत्येक प्रश्नांची उकल करण्याचं सामर्थ्य जिजाऊंच्या व्यक्तिमत्वात होतं. जिजाऊ ज्या लखोजी राजे जाधव यांच्या कुळातून आल्या, त्या कुळातून येत असताना सुद्धा लखोजी राजेंची त्यांच्यावरची असणारी संस्काराची प्रेरणा, वीरतेची प्रेरणा, मुत्सद्देगिरीची प्रेरणा आणि युद्धकलेचं झालेलं संपूर्ण प्रशिक्षण आणि कमी वयात सुद्धा आघात सहन करण्याची शक्ती जिजाऊ शहाजीराजेंकडे येतानाच घेऊन आलेली होती. शिवनेरीवरती अंधाऱ्या रात्री 7 महिन्याची ज्यावेळी जिजाऊ गरोदर होत्या त्यावेळी मोठा रंजक प्रसंग आहे की 7 महिन्याच्या गरोदर जिजाऊ आहेत आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी छत्रपती शिवराय स्वराज्याचा अंकुर जन्माला येणार आहे. आणि तेवढ्या रात्री शिवनेरीवरती रात्री 2 वाजता 500 निजामांच्या सैनिकांचा ससैमरात चुकवत शहाजीराजे शिवनेरीवरती आलेत. आणि मोठ्या उत्साहानं जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर असताना शहाजीराजांना म्हणतायत की तुमच्या हातातला दांडपट्टा मला द्या, तुमच्या हातातली तलवार मला द्या, तुमच्या अंगावरलं चिलकत मला द्या. आणि शहाजीराजांना मोठं कौतुक वाटतंय. शहाजीराजांचा ऊर भरून आलाय की स्वराज्याचे ढोळे लागलेत. मी ज्या स्वराज्य संकल्पनेचं चित्र मनी बाळगतोय, जी स्वराज्य उदयाला यावं असा विचार करतोय, ते स्वराज्य उद्याचं तयार होतोय याचा मोठा अभिमान शहाजीराजांना वाटतोय. आणि म्हणून घोड्याहून उतरत असताना शहाजीराजे अंगावरलं चिलकत काढून जिजाऊंना देत आहेत, हातातली तलवार देत आहेत, हातातला दांडपट्टा देत आहेत. 7 महिन्याची गरोदर असणारी जिजाऊ घोड्याला टाच मारून रात्री 2 वाजता शिवनेरीवरती निघून जाते. पहाटेचे 4 वाजता आहेत पण जिजाऊ अजून परतल्या नाहीत. म्हणून शहाजीराजे चिंताग्रस्त झालेत आणि 10 सैनिकांची तुकडी जिजाऊच्या शोधासाठी त्यांनी रवाना केली आहे. कारण ते 6 दिवसाचा प्रवास करत करत घोड्यावरून आलेले होते, तेही प्रचंड थकलेले होते. पहाटेचे 6 वाजले. शहाजीराजांच्या लक्षात आलं की जिजाऊंचं अजून परत आगमन झालेलं नाही. अजून त्यांची चिंता वाढली. सकाळचे 8 वाजले, जिजाऊ अजून परतल्या नाहीत. सकाळचे 10 वाजले, जिजाऊ अजून परतल्या नाहीत. सकाळचे 12 वाजले, आता दुपार झाली, अजून जिजाऊ परतल्या नाहीत. शहाजीराजे आता निघण्याची तयारी करतायत आणि दुपारचे 2 वाजले. जिजाऊंचं आगमन हे शिवनेरीवरती झाले आणि मोठं अस्वस्थ होऊन शहाजीराजे जिजाऊंच्या हाताला धरून विचारतायत काय झालं होतं. रात्री 2 वाजता आपण घोड्याला टाच मारून
माझ्या अंगावरलं चिलकत घेऊन, हातात तलवार घेऊन, दांडपट्टा घेऊन निघाला होतात. 2ला गेलात, आता 2ला येत आहेत. तब्बल 12 तासाचा अंतर. आपल्या कुण्या शत्रूंनी फंदफितुरी केली का? आपल्याच आप्तस्वकीयांनी कुणी घात करण्याचा प्रयत्न केला का? मोगलांनी आपल्याला अडवलं, निजामाने अडवलं का? सुलतानशाहीच्या काही सैनिकांनी आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला? काय झालं आम्हाला सांगावं, आम्ही अस्वस्थ आहोत, आमचा ऊर गलबलून आलाय, आमचं समाधान करावं. त्यावेळी अतिशय सुंदर उत्तर जिजाऊनी दिलं, जे उत्तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या आणि देशातल्या प्रत्येक भारतीयांना स्वाभिमान म्हणून टिळ्यावर लावावं असं ते उत्तर आहे. आणि तिथंच खऱ्या अर्थानं स्वराज्य जन्माला आलेलं आहे. जिजाऊ असं म्हणाले की आमच्या लक्षात आलं, आपण 6 दिवसाचा प्रवास करून थकून इथं आलेला होतात आणि 500 निजामांच्या सैनिकांची तुकडी आपला पाठलाग करत होती. शत्रूंच्या लक्षात शिवनेरी आली आणि आता शिवनेरी धोक्यात होती. 10 सैनिकांच्या मदतीनं, तुमच्या हातातला दांडपट्टा, तुमच्या हातातली तलवार घेऊन मी 500 निजामांच्या सैनिकावर तुटून पडले. 100 सैनिकांचा शिरच्छेद केलाय आणि 400 जणाला पिटाळून लावलंय. शहाजी राजे, आता आपण निवांतपणे आराम करू शकता, शिवनेरी सुरक्षित आहे. 7 महिन्याची गरोदर असणारी जिजाऊ हातात दांडपट्टा आणि तलवार घेऊन स्वराज्य आणि शौर्याचा आणि धैर्याचा पराक्रम गाजवते. आमची 7 महिन्याची गरोदर असणारी आजची आधुनिक जिजाऊ, तिला पिझ्झा खायचे ढोवाळे लागतात, रवा डोसा खायचे ढवाळे लागतात, बाहुबली खायचे ढोवाळे लागतात, सासूबाईनं घागर उचल म्हणलं की डॉक्टरनं उचलू नको म्हणले म्हणून ढवाळे लागतात, ओढणी घेऊन गळफास घ्यायचे ढवाळे लागतात. शिवाजी कसा जन्माला येईल? आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली, बाबाचे डॅडी झाले, डॅडी ब्रँडी प्यायला लागले आणि गल्ली बोळानं सायकलवरती मायकल जॅक्सन तेरे नाम करत फिरायला लागले, तर शिवाजी जन्माला येणार नाही. जिजाऊची जी 7 महिन्यात गरोदर असताना जी जाज्वल्य राष्ट्रभक्ती आहे, स्वराज्य निर्माण करण्याची जी शक्ती आहे आणि जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा आजच्या आमच्या मायमाऊलीला मिळालेली नाही. माझ्या घरात डॉक्टर जन्माला यावा, पेशंटच्या शरीरातली किडनी विकली तरी त्यांनी चालेल. माझ्या घरात अभियंता जन्माला यावा, उद्घाटनाच्या आधी कोसळणारे पूल बांधले तरी त्यांनी चालतील. ग्रामीण भागातल्या महिला ऑटोनं येत असताना, ट्रॅक्टरनी येत असताना त्यांचा अदपात झाला तरी चालेल. जगातल्या सगळ्या लॉकर्समध्ये माझे पैसे जमा झाला पाहिजेत असा संस्कार आम्ही देणार असू, तर भगतसिंग आणि शिवाजी आम्हाला घरात दिसणार नाही. आई म्हणते शिवाजी व्हायचं असतं, आई म्हणते शिवाजी व्हायचं असतं. बाळा, शाळेत गेल्यावर आपला डब्बा आपण खायचा असतो, दुसऱ्याच्या डब्यात सुद्धा वाकून बघायचं असतं, त्याचं सुद्धा चांगलं लाटायचं असतं. आणि आई म्हणते शिवाजी व्हायचं असतं. आई म्हणते शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. बस पुढून ठोकली काय, बस मागून ठोकली काय, आपण मात्र सेफ राहायचं असतं. आणि आई म्हणते शिवाजी व्हायचं असतं. आता बाळ आईला म्हणायला लागले, होय आई, बाळानं शिवाजी व्हायचं असतं, पण त्याच्यासाठी बापानं आधी शहाजी राजे भोसले आणि आईनं जिजाऊ व्हायचं असतं, तेव्हा शिवाजी जन्माला येतात. ही शिवाजी जन्माला घालण्याची प्रक्रिया अलीकडच्या समाजामध्ये अत्यंत कमी प्रमाणात, नगण्य प्रमाणात आणि 0 प्रमाणात झालेली आहे. त्याचं कारण असं की बापाच्या शेतात तुरीचं उत्पादन कमी झालं, पोराला दुःख नाही. बापाच्या शेतात कापसाचं उत्पादन कमी झालं, पोराला दुःख नाही. बापाकडे ऊसाचा मळा जरी असला तर ऊसाचा हप्ता शेतकरी साखर कारखान्याचा चेअरमन वेळेवर देत नाही. बाप साखर कारखान्याला आपलाच ऊस घालून लाचारासारखं हप्त्याचं बिल अकाउंटला पडावं म्हणून एरझाऱ्या घालतो, त्याचाही सन्मान आणि अपमान झाला. या गोष्टी आजच्या पोराला लक्षात येत नाहीत. आजच्या या तरुण युवा पिढीला याचं कसलंही दुःख वाटत नाही. आजच्या या युवा पिढीला दुःख कशाचं वाटतंय? सचिन तेंडुलकरच्या करंगीला लागलं याचं लय मोठं दुःख वाटतंय. महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्याला लागलं याचं प्रचंड दुःख वाटतंय. या वर्षीचा IPL होईल का नाही याचं प्रचंड दुःख असतंय. आणि विराट कोहली अनुष्का शर्माच्या नादाला लागला त्यामुळे वर्ल्ड कप वाया गेलं याचंही प्रचंड दुःख असतंय. कधी कधी करीनानं सैफ अली खान सोबत निकाह केला, मी नव्हतो का, याचं प्रचंड दुःख असतंय. बापाच्या शेतात तुरीला, कापसाला, गव्हाला, आपल्या पिकाला पाणी देताना लाईट गेली की हे पोरग वीज कर्मचाऱ्याला साधा जाबही विचारत नाही. पण विराट कोहलीच्या, गौतम गंभीरच्या, सचिन तेंडुलकरच्या, महेंद्रसिंग धोनीच्या 99 धावावर जर लाईट गेली तर हे पोरग नक्कीच वीज कर्मचाऱ्याला जाब विचारतं आणि वीज ऑफिसवर नक्कीच धडक मोर्चा काढतं, प्रचंड त्याला शिव्या देतं. ही मानसिकता विचाराची आपणाला महाराष्ट्रानं दिलेली नाही.
या दोन विचारामधली दरी संपवायची असेल, एक जबाबदार कुटुंबातला नागरिक आणि राष्ट्राचा नागरिक घडवायचा असेल, तर मला वाटतं की घरात जिजाऊ निर्माण होणं गरजेचं आहे. जिजाऊच्या अनेक चरित्र कथांमधून आणि छत्रपती शिवरायांच्या अनेक प्रतिवादातून आपणाला अनेक प्रश्नांची उत्तरं भेटतात. शिवचरित्र समजून घेताना जिजाऊंची दिल्लीच्या म्युझियममध्ये असणारी पत्र, पोर्तुगीजांनी म्हणजे डचांनी साधन म्हणून संग्रहित केलेली पत्र, सोलापूरच्या म्युझियममध्ये असणारी पत्र आणि मुंबईच्या म्युझियममध्ये असणारी पत्र, यामधून अनेक संत साहित्याचा सुद्धा संदर्भ येतो. काही नवीन घटनाक्रम मी या भाषणात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करताना जिजाऊंनी संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या स्थापनेची काय वैशिष्ट्ये सांगितली होती त्याची पत्र अजूनही कैकाडी महाराजांच्या मठात आहेत. आपण गेल्यानंतर तिथं 33 कोटी देव बघतो आणि मग पावली चावली टाकून दर्शन घेतो, पण तिथं एवढी हस्तलिखित आहेत, संत साहित्याशी संबंधित ऐतिहासिक साधनं आहेत, त्या आपण कधीच बघण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यातलाच मी एक संदर्भ सांगतो की छत्रपती शिवरायांना संस्कार करताना जिजाऊनं काय संस्कार केला आहे की तुला भोसलेशाही मिरवायची नाही, तुला वतनदारी मिरवायची नाही, तुला स्वतःची घराणेशाही मोठी करायची नाही, तुला रयतेचं राज्य निर्माण करायचं आहे, दीनदुबळ्यांचं राज्य निर्माण करायचं आहे आणि इथल्या प्रत्येक कुळी कुणबटाच्या दासाला असं वाटलं पाहिजे की हे स्वराज्य माझं आहे. याचा संस्कार कुठं सापडतो? संत नामदेवांनी आणि ज्ञानदेवांनी आणि त्यांच्या सोबतच्या सर्व सहकार्यांनी ज्यावेळी वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्यावेळी 12 करार केलेले आणि वारकरी संप्रदायाचा पहिला करार एक मूलमंत्र आहे, रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी, महाराष्ट्रातल्या तमाम प्रवचनकारांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम संत साहित्याच्या अभ्यासकांनी आपणाला रामकृष्ण हरीचा खरा अर्थ सांगितला नाही. नामदेवांना जो अभिप्रेत होता, ज्ञानदेवांना जो अभिप्रेत होता तो सांगितलेला नाही. मी आपल्यापैकी कुणालाही विचारण्याचा प्रयत्न केला तर सर्वसाधारणपणे मीही या बाबतीत अज्ञानी होतो. माझ्या वाचनात येण्यापूर्वी रामदेव आहे, कृष्णदेव आहे, हरिदेव आहे, उठता बसता त्याचं नामस्मरण झालं पाहिजे, आत्मशुद्धी होईल आणि मी धर्माच्या मार्गाने मोक्षाला जाईन, माझा पुरुषार्थ सिद्ध होईल, अशी भावना कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, वारकरी संप्रदायाने, भागवत धर्मानी महाराष्ट्राच्या मातीत गेल्या अनेक वर्ष शतकानुशतक रुजवण्याचा प्रयत्न केला. पण नामदेव रामकृष्ण हरीचा अर्थ सांगताना सांगतात राम म्हणजे ज्ञान आहे, कृष्ण म्हणजे ध्यान आहे आणि हरी म्हणजे गान आहे. ज्ञानाचं ध्यान झालं पाहिजे आणि त्याचंच गान झालं पाहिजे, त्याचंच नामस्मरण झालं पाहिजे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात महात्मा गौतम बुद्धांनी आम्हाला तेच सांगितलंय, बुद्धम शरणम गच्छामी, म्हणजे मला शरण जा असं नाहीये, ज्ञानाला शरण जा, प्रज्ञाशील करुणा त्याच्याशिवाय जिवंत होणार नाही. आणि पुन्हा 12व्या शतकात नामदेव, ज्ञानदेव, चोखामेळा किंवा गोरा कुंभार वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की ज्ञान, ध्यान आणि गान झालं पाहिजे. हे जिजाऊनं मात्र नक्कीच सांगितलेलं आहे. दिल्लीच्या म्युझियम मध्ये जर आपण गेलात तर जिजाऊंच्या या पत्रातले संस्काराचे अनेक 18 पत्र आपल्याला सापडतील आणि त्या 18 पत्रापैकी एक पत्र हे आहे की ज्ञान, ध्यान आणि गान हे संस्कार जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिलेत आणि सांगितलंय. दुसऱ्या पत्रातला एक संदर्भ सांगतो. दुसऱ्या पत्रात संत तुकारामाचा अभंग आहे, कर्म करुणी म्हणती भोंदू, आम्ही कैसे झालो साधू, अंगा लावूनी राख, डोळे झाकूनी करीती पाप, दावूनी वैराग्याच्या कळा, भोगी नाना विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगावे किती, जळो तयांची संगती. नाना व्रत वैकल्ये धारण करणारे, भगवे वस्त्र धारण करणारे हे सगळे आम्हाला फसवण्याचं काम करतात. आपलाच बुक्का, आपलीच माळ आणि आपलाच कानमंत्र कानामध्ये सांगतात आणि आमच्या मेंदूला गुलाम करून आमचं शोषण करतात. आपल्याला माहित आहे, आसाराम बापूच्या आश्रमात जाणारी महिला सुरक्षित नसते आणि दुसऱ्या आश्रमात जाणारा एखादा धनिक असेल, सर्वसामान्य असेल, त्याचाही किस्सा सुरक्षित नसतो. त्याच्यावर हिप्नॉटिझम केलं जातं. जगातली अमेरिकेची संस्था आम्हाला सांगते की या देशाला भोंदू महाराजाची आणि बुवा महाराजाची गरज नाही, या देशाला आज घडीला 4 कोटी मानस उपचार तज्ञाची गरज आहे. या देशातली बेरोजगारी आपोआप कमी होईल, या देशातलं दारिद्र्य आपोआप कमी होईल, या देशातली गरिबी आपोआप संपुष्टात येईल. हे भोंदू महाराज या देशामध्ये दैववाद पेरतायत, हे भोंदू महाराज या देशामध्ये निष्क्रियता पेरतायत, हे भोंदू महाराज
देरेहरी पलंगावरी अशा प्रकारचा प्रारब्धवाद शिकवतायत हे अमेरिकेच्या अनेक संस्थांनी, जर्मनीच्या बर्लिन युनिव्हर्सिटीनं या देशामध्ये येऊन केलेलं संशोधन आहे. आणि ते संशोधन आज झालं. याच्या अगोदर जिजाऊनं तो छत्रपती शिवरायांना संस्कार दिलाय की कुण्याही भगव्या वस्त्राला आणि कुण्याही भोंदू महाराजांना तुला स्वीकार करायचा नाही, कर्मकांड तुला स्वीकार करायचा नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 340 किल्ल्याचे अधिपती होतात. त्यावेळी एकाही किल्ल्यावर सत्यनारायण नाही, एकाही किल्ल्यावर वास्तुशांती नाही, एकाही किल्ल्यावर लक्ष्मी व्रताची कथा नाही, एकाही किल्ल्याला शहाजी राजेंचं, संभाजी राजेंचं, जिजाऊंचं, स्वतःचं, सुनबाईंचं कुणाचंही नाव नाही. आजकालचे राज्यकर्ते संडास बाथरूम जरी बांधलं तर माझ्या फंडातून बांधून दिलो म्हणून लिहितात. गांडो भडवे रणचडे मर्दो के बेहाल, पतिव्रता भुकी मरे पेढे खाय छिनाल. ही राजकारणातली आणि समाजकारणातील दांभिकाची अवस्था आहे. ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊनी छत्रपती शिवरायाला निश्चितपणे विशद केले आणि म्हणून छत्रपती शिवरायाचा संपूर्ण स्वराज्याचा कारभार असा आहे. आजच्या राजकारणामध्ये एखादा कार्यकर्ता 20-20 वर्ष राज्यकर्त्यांसोबत राहतो, आमदारांसोबत राहतो, मंत्र्यांसोबत राहतो, त्याच्या जीवाचं, त्याच्या घराचं कल्याण झालेलं आपल्याला दिसत नाही. मी शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या जीवनातला प्रसंग सांगतो. लोहगड ताब्यात घ्यायचा आहे, त्याची व्यूहरचना करायचं आहे आणि लोहगडला जाताना मधून सुरंग तयार करायचा, याचं काम शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकाला दिले. आणि बहिर्जी नाईक याचं काम करू शकतात याचं मार्गदर्शन जिजाऊंनी केलंय. जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी बहिर्जी नाईकाला ही जबाबदारी कामाला लागली. पण कामाला लागताना बहिर्जी नाईकांचे सुद्धा अनेक पत्र आहेत. सगळ्यात मोठे गुप्तहेर प्रमुख होते. या देशाची गुप्तहेर यंत्रणा बहिर्जी नाईकांना ग्रहित धरून चालली तर मला वाटतं पुढले 100 वर्ष आपल्या देशामध्ये कुठलंही विघातक कृत्य होणार नाही. एवढं सुंदर नियोजन आणि मॅनेजमेंट बहिर्जी नाईकाच्या गुप्तहेर यंत्रणेची होती. बहिर्जी नाईक ज्यावेळी सुरुवातीला कामाला लागले, नंतर त्यांचा कामाचा टप्पा आणि त्यांची अधिकार पदं वाढत गेली. ही सुरुवातीची घटना आहे बहिर्जी नाईकांच्या जीवनातली लोहगड ताब्यात घेण्याची मोहीम यशस्वी करण्याची आणि त्या दृष्टीनं सगळी माहिती आणि यंत्रणा उभी करण्याची. जिजाऊंनी त्यांना सांगितलं काळजी करू नका, ते निघालेत. पण बहिर्जी नाईकांच्या घराची अवस्था कशी आहे? अत्यंत साधं झोपडी घर आहे. बायको आहेत, लेकरं आहेत, आई वडील आहेत, खाण्यापिण्याचे हाल आहेत. आणि अशा अवस्थेत स्वराज्याचं काम म्हणून मी कुठं गेलोय? मी लोहगड घेण्याच्या तयारीला लागलोय, त्या मोहिमेवर गेलोय. उदाहरणार्थ आजचा एखादा आमदार आहे आणि मग आपला हे पवार विद्यार्थी आमदाराने अरे आपल्याकडे चल, आपल्याकडे सगळं आहे, असा आहे तसा आहे म्हणून घेऊन गेलं. ह्याचे 20 वर्ष असंच निघून गेलेत आणि ह्याच्या हातात काहीच नाही. आजची अवस्था. त्या काळामध्ये स्वराज्य का उभं राहिलं याचं उदाहरण सांगतोय की बहिर्जी नाईकाला मोहिमेवर पाठवले. बहिर्जी नाईक काम करताना रोज संध्याकाळी विचार करतायत. बहिर्जी नाईकांचं याच्यावरलं पत्र आहे काय की आई खाल्ली असेल का, वडील खाल्ले असतील का, आजारी नसतील का, घरची अवस्था कशी असेल, त्यांच्या अन्न पाण्याची सोय झाली असेल का, धान्य मिळालं असेल का, काय करायचं. मोहीम तर दिली आहे. 6 महिने पूर्ण झालेत, सुरंग पूर्ण झालाय, लोहगड घेण्याची तयारी पूर्ण झाली आणि 6 महिन्यानं सगळी तयारी पूर्ण झाली. म्हणून पूर्ण प्रेझेंटेशन करण्यासाठी जिजाऊ समोर बहिर्जी नाईक पोहोचलेत, शिवाजी समोर बहिर्जी नाईक पोहोचलेत आणि त्यांनी सगळी मोहीम त्यांना दिली आहे आणि मी घरी जाऊन येतो म्हणून सांगितलं. सगळी मोहीम त्यांना दिली, घरी ते निघाले. घरी ज्यावेळी बहिर्जी नाईक पोहोचतायत त्यावेळी त्यांना घर ओळखूच येत नाही. घराचा वाडा झालेला आहे, घरामध्ये चांगली वस्त्र आलेली आहेत, घर पूर्ण धनधान्यानं भरलेलं आहे, सगळी मुलं हसत खेळत नाचत आहेत, सगळं वातावरण अगदी प्रकाशमय, दारिद्र्याचा अंधकार नाहीसा झालेला आहे. आणि मग ते विचारायला लागले ते कसं घडलं. तर घरच्या मंडळींनी बहिर्जी नाईकांना सांगितलं की तुम्ही लोहगडाच्या मोहिमेवर गेलात, त्या मोहिमेवर गेलेल्या 15 दिवसाच्या आत 14व्या दिवशी छत्रपती शिवरायांनी मावळे पाठवले. त्या मावळ्यांनी हे घर उभा केलं, धनधान्याने आपलं घर भरलं आणि कुठलीही अडचण आली तर सांगावा धाडा, व्यवस्था हाजीर आहे असा महाराजाचा निरोप होता. बहिर्जी नाईकांच्या जीवनात छत्रपती शिवरायांनी पेरलेला हा स्वराज्याचा प्रकाश किती महत्वाचा आहे तो आज महाराष्ट्रातल्या राजकारणात, समाजकारणात, शिक्षणात सुद्धा आपल्याला बिलकुल जाणवत नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांना संस्थेला पैसे ज्यावेळी कमी पडले आणि अनुदान बंद झालं, अनेक संस्था बंद करायची वेळ आली, त्यांनी एका कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं होतं. एक धनिक आला आणि त्यांनी आव्हान केलं की तुम्ही माझ्या वडिलांचं नाव त्या कॉलेजला द्या, पुढील 2 पिढ्या
4 पिढ्या 8 पिढ्या 10 पिढ्या पुरेल एवढा पैसा मी तुमच्या संस्थेला प्रदान करतो, तुम्ही ते शिवाजी महाराजांचं नाव बदला. कर्मवीर अण्णा असं म्हणाले की एक वेळेस जन्मदात्या बापाचं नाव मी बदलेन, पण त्या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवरायाचं नाव मी कदापि बदलणार नाही. ही निष्ठा कर्मवीरांमध्ये होती, ती निष्ठा बहिर्जी नायकामध्ये जिजाऊ आणि छत्रपतींनी घातली होती. आणि याची सगळी अंमलबजावणी झाली का नाही याची दखल जिजाऊ मासाहेबांनी घेतली होती असं बहिर्जी नायकांची पत्नी सांगते. दिल्लीच्या म्युझियममध्ये बहिर्जी नायकांचे तब्बल 52 पत्र आहेत. त्यापैकी 3 नंबरच्या पत्रामध्ये बहिर्जी नायकाचा हा सनसनीत, अत्यंत देखणा आणि स्वराज्य कसं उभं राहतं हा सांगणारा खुलासा आहे मित्रांनो, की बहिर्जी नाईक मोहिमेला पाठवला जातो, पण बहिर्जी नाईकाच्या कुटुंबाची जबाबदारी तेवढ्याच तन्मयतेनं छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ उचलतात. ही अत्यंत देखणी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचा म्हणजे कसा समजून घ्यायचा? रस्त्याने समोरून महिला चालली आहे, मग ती ऐश्वर्या रॉय असेल, करीना असेल, कैथरीना असेल किंवा समाजातली एखादी सुंदर देखणी स्त्री असेल, ती दिसतात क्षणी आपल्या मनात तिच्याविषयीच्या भावना आदरयुक्त पाहिजेत, आपल्या मनात भावना भगिनीच्या पाहिजेत, आपल्या मनात भावना रिस्पेक्टिव्ह पाहिजेत. म्हणजेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजले. तिच्याविषयी आपल्या मनात थोडीही क्रोचित भावना निर्माण झाली, तिच्याविषयीचा रिस्पेक्ट जर आपल्या मनात बिलकुल नसेल, तर मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजाचं चरित्र आपल्याला समजलं नाही. छत्रपती शिवरायाच्या चरित्राची ही सगळ्यात मोठी व्याख्या आहे. त्याचा संदर्भ सांगतो की सुभेदाराची सून छत्रपती शिवरायाच्या दरवाजात उभी होती त्यावेळी. म्हणजे जिजाऊंचे अनेक पत्र आहेत की स्त्रीच्या इज्जतीला, आबरूला धक्का लागता कामा नये, हे संस्कार शिवाजीवर केलेले आहेत. आणि त्याचं हे जगातलं सर्वोत्तम उदाहरण आहे मित्रांनो, की सुभेदाराची सून उभी आहे आणि बघा हा राजा की इथं 33 कोटी देवदेवतांची फलटण बाद होते. प्रबोधनकार ठाकरेंनी छत्रपती शिवरायाचा गौरव उद्गार काढतानाच सांगितलंय की छत्रपती शिवरायाच्या जयघोषात एवढी ताकद आहे की 33 कोटी देवदेवतांची फलटण बाद होते. इंग्रजांचा प्रेसिडेंट असणारा एल्फिस्टन असं सांगतो की छत्रपती शिवरायासारखे चरित्रप्रधान राजे माझ्या देशात जन्माला आले असते तर पृथ्वीवरच नाही, आम्ही 9 ग्रहावर सुद्धा राज्य निर्माण केलं असतं. ही छत्रपती शिवरायांच्या चरित्रातली ताकद आहे. चीन राज्यक्रांतीचे जनक डॉक्टर माओ त्से तुंग असं म्हणतात की आम्हाला चीन राज्यक्रांतीची प्रेरणा ही छत्रपती शिवरायाच्या चरित्र साधनामधून भेटली, म्हणून या देशातली विद्यार्थी चळवळ सुद्धा गतिमान झाली आणि आम्ही राज्यक्रांतीपर्यंत येऊन पोहोचलो. आता सुभेदाराची सून ही छत्रपती शिवरायाच्या दरबारात उभी आहे आणि ती शत्रूची सून म्हणून त्यांच्या सरदारांनी त्यांच्यासमोर सादर केलेली आहे. हा प्रसंग मोठा रंजक आहे. बघा, पुराण काळातल्या राजा शंतनूचा संयम तेथील लोकांच्या लोकमनावर विराजमान झाला होता. लोक देवघरातल्या देवपूजेपेक्षा राजा शंतनूचा संयमाची अधिक पूजा करायचे. असं म्हणतात की माणसावर अन्याय झाला, अत्याचार झाला की त्याच्या सहनशक्तीचा बांध तुटतो आणि त्याचा संयमाचा उद्रेक होतो. अशा वेळी सुद्धा राजा शंतनूच्या संयमाचा उद्रेक होत नव्हता, म्हणून लोक राजा शंतनूच्या संयमाला अधिक पूजायचे. मी मुद्दाम जुने संदर्भ देतोय आणि शिवाजी महाराजांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. राजा किती उदात्त आणि मोठा होता हे कळायला पाहिजे. का म्हणतोय मी? रस्त्यावर स्त्री दिसली तरी वाईट भावना येऊ नये हे हित आहे. की राजा पुराण काळातल्या राजा शंतनूचा संयम सुद्धा सौंदर्यवती मत्स्यकन्या मादरीच्या पायाची फक्त बोटे पाहून ढळला आणि त्याला असं वाटलं एवढी सुंदर स्त्री माझी पत्नी असावी. 80,000 वर्ष तपश्चर्या ऋषी विश्वामित्रांनी केली का नाही मला माहीत नाही, पण संदर्भासाठी आपण गृहीत धरू. ऋषी विश्वामित्राची तपश्चर्या मेनकेनं स्वतःच्या सौंदर्याच्या आणि रत्याच्या बळावर भंग केली. ऋषी विश्वामित्राचंही अस्खलन झालं. तिथं छत्रपती शिवरायासमोर दुसऱ्या शत्रूची सून दरबारात उभी होती. ज्या शत्रूंनी तुमच्या आमच्या आया बहिणीवर बलात्कार केला होता, दिवसा ढवळ्या कुंटणखान्यामध्ये दासिनी म्हणून मिरवलं होतं, अत्याचाराचा उद्रेकही झालेला होता. अशा एका विपरीत परिस्थितीमध्ये राज्यातील प्रत्येक तमाम रयतेला असं वाटायचं की शत्रूच्या सुनेला तसंच वागवलं पाहिजे आणि शत्रूला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. पण नव्हे, छत्रपती शिवरायांनी स्वतःची बहीण समजून घराण्याच्या ओठीनं तिला परंपरागत आणि सुरक्षित तिच्या घरी पाठवलं. याचा अर्थ काय की 80,000 वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी विश्वामित्र आणि पुराण काळातला महान राजा शंतनू छत्रपती शिवरायाच्या चरित्रप्रधान भूमिकेपुढे निष्प्रभ ठरतात. आणि हा सगळा संस्कार जिजाऊचा आहे. अर्थात जे रामाला जमलं नाही, अर्थात जे श्रीकृष्णाला जमलं नाही, हिंदू देवधर्माच्या अवताराला जे जमलं नाही,
ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. हे महात्मा फुलेंनी लिहून ठेवलंय. कुळवाडी भूषण ही महात्मा फुलेंनी पदवी दिली. का दिली कुळवाडी भूषण? त्याचं विश्लेषण महात्मा फुलेंनी केले. त्यावेळी 18 पगड जाती होत्या, विविध जाती धर्माचे लोक होते आणि शिवाजी महाराजांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक गावात पाटीलकी आहे, प्रत्येक गावात देशमुखशाही आहे, प्रत्येक गावात वतनदारी आहे, प्रत्येक गावात जहागीरदारी आहे आणि हे सगळे सर्वसामान्य 18 पगड जातीतलं शोषण करतात. म्हणजे गावात एखादा चांभार जमातीचा माणूस आला आणि चांगली चप्पल जोडतो जर विकत असेल तर त्यांनी पहिली वर्दी पाटलाकडे द्यायची, पहिली वर्दी जहागीरदाराकडे द्यायची, पहिली वर्दी कुलकर्ण्याकडे द्यायची, पहिली वर्दी वतनदाराकडे द्यायची. चांगली चप्पल जोड त्यांनी काढून घेणार, राहिलेली चप्पल त्यांनी दिवसभर विकायचे. उत्पन्न रुपये असेल तर 50 पैसे उत्पन्न या सगळ्यांना देऊन निघून जायचं. म्हणजे पदरी त्याच्या निराशा, हातात काहीच पडायचं नाही, त्याचं आर्थिक मानसिक शोषण व्हायचं आणि गुलामाची वागणूक त्याला मिळायची. असं प्रत्येक जाती धर्माबद्दल केलं जायचं. त्यांच्या कामाचा त्यांना मोबदला भेटायचा नाही. हे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे एक आदेश काढला की यापुढे गावात सांबार आला किंवा वेगवेगळ्या 18 पगड जातीतल्या लोकांकडून आपण जर फुकट काम करून घेतलं, त्याचा मोबदला जर नाही दिला, त्याचं आर्थिक मानसिक शोषण केलं, त्याला गुलाम म्हणून वागणूक दिली, त्याच्यावर अत्याचार केला तर आपली खैर केली जाणार नाही. यापुढे आपली पाटीलकी, आपली वतनदारकी, जहागीरकी, देशमुखशाही, कुलकर्णीगिरी ही काही ज्या पदव्या आहेत आणि ज्या पदव्याच्या बळावरती तुम्ही या सगळ्यांचं आर्थिक शोषण मानसिक करता, हे सगळं बंद करण्यात येत आहे आणि आपल्या पदव्या बरखास्त करण्यात येत आहेत. यापुढे जर असा अन्याय अत्याचार जर चालू राहिला तर आपला शिरच्छेद करण्यात येईल असं फरमान छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलं. आणि लोकशाहीचा इंग्लंडचा जन्म पण तिचा सुखी संसार स्वराज्यामध्ये या पत्राच्या फरमानामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणला आणि 18 पगड जातीला पोटाशी कवटाळून लेकराप्रमाणे या राजांनी वागवलं. आणि हे फरमान काढताना हे फरमान असं असावं याचं मार्गदर्शन हे जिजाऊचं होतं, हे विसरून चालत नाही. महात्मा फुलेंनी लिहून ठेवले म्हणून छत्रपती शिवराय कुळवाडी भूषण आहे. मराठा या समुदायाची व्याख्या करत असताना सुद्धा महात्मा फुलेंनी लिहून ठेवले की या देशातले स्वराज्यासाठी लढणारे महार, मान, कोळी, चांभार, ढोरी, 18 पगड जातीतले आणि मुसलमान समाज वगैरे जे स्वराज्यासाठी लढले, हे स्वराज्य माझं आहे म्हणून तो प्रत्येक माणूस हा मावळा आहे, तो प्रत्येक माणूस हा मराठा आहे. मराठा कुणी एक विशिष्ट जात नाही आणि त्याला कुणी बंदिस्त करू शकत नाही. ही संकल्पना सुद्धा महात्मा फुलेंनी लिहून ठेवली आहे. आणि 1869 साली पहिली समाधी शोधून पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली आणि पहिला जगातला पहिला पोवाडा हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती महात्मा फुलेंनी लिहिला. आणि म्हणून त्यांनी कुळवाडी भूषण नावाचा तो बिरुदावली प्रयोग केला. त्याचं कारण असं आहे की एका फरमानामध्ये सोयरे असो, जवळचे असो, मुत्सद्दी सरदार असो, त्यांना सुद्धा अन्याय केला जाणार नाही. या स्वराज्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य आणि समता, बंधुत्व पेरलं जातं आणि ही स्वराज्य रयतेच आहे, ते आपलं कुणाचं नाही. ही प्रेरणा त्यांनी वृद्धिगत केली आणि ही केलेली प्रेरणा आपल्या समस्त राष्ट्राचा दीपस्तंभ आहे. आणि तो दीपस्तंभ म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आहे. ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. औरंगजेबाला ज्यावेळी कळालं की छत्रपती शिवरायांचं निधन झालंय त्यावेळी औरंगजेबाने सुद्धा खूप मोठी नमाज अदा केली होती. मला वाटतं हे महाराष्ट्राचं वीरशाली भूषण आहे. आज बोस्टन विद्यापीठामध्ये, बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये, पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवराय शिकवले जातात. बोस्टन विद्यापीठामध्ये सुद्धा 100 मार्काला मॅनेजमेंट द गुरु म्हणून छत्रपती शिवराय शिकवले जातात. त्या काळात बांधलेली जी अतुच्च किल्ले आहेत, त्याची जी बांधकाम रचना आहे, जे स्थापत्यशास्त्र आहे, ते आजही आपल्या कुणाला जमत नाही. आपण उभ्या केलेल्या या सिमेंटांच्या भिंती 50-40 वर्षांनी, 30 वर्षांनी किंवा 60 वर्षांनी कुचकामी होतात आणि त्या संपत जातात. पण महाराजांनी उभे केलेले किल्ले आपण संवर्धित करू शकत नाही. त्यांचं चारित्र्य तर आपण निदान संवर्धित करू शकतो. या अनुषंगानं जिजाऊ आणि शिवरायाचा विचार येणं गरजेचं आहे. का तर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा एक पत्र लिहिलं होतं. आज त्यांची जयंती. स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलंय की या देशामध्ये एकही भारतीय जोपर्यंत भूक आहे तोपर्यंत आपल्याला भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नाही. या देशात सत्यनारायणाच्या पूजा बांधण्याची गरज नाही. या देशामध्ये दरिद्री नारायण आहेत. मी भारतभर पदभ्रमण केले आणि या दरिद्री नारायणाची पूजा आपल्याला बांधावी लागेल तर रामकृष्ण मिशन यशस्वी होईल असं स्वामी विवेकानंद सांगतात. या देशामध्ये समता नांदवायची असेल तर बुद्धांचं तत्वज्ञान एकमेव अस्त्र आहे हे सांगतात.
वैदिक नाकारणारे स्वामी विवेकानंद आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले नाहीत. कलकत्त्याच्या मठात त्यांची पत्र आहेत, रामकृष्ण परमहंस मठ नागपूरमध्ये त्यांची पत्र आहेत. आपण ती वाचण्याचा प्रयत्न केला तर खरे स्वामी विवेकानंद कळतात. त्या स्वामी विवेकानंदांनी त्यांची जी अनेक पत्र आहेत त्या एका पत्रात त्यांनी छत्रपती शिवरायाचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख केलेला आहे आणि ते सांगतात की दरिद्री नारायणाची पूजा मानायची असेल, या देशात कुणी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यायची असेल आणि स्वातंत्र्य म्हणून या देशातल्या मला युवकांना एकत्रित करून नवभारत संकल्पना रुजवायची असेल तर केवळ छत्रपती शिवरायाचा विचार आम्हाला तारू शकतो. छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याची गाथा आम्हाला तारू शकते आणि छत्रपती शिवरायच नवभारत संकल्पनेचे आदर्श आहेत हे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा लिहून ठेवले. भगतसिंग मुंबईला ज्यावेळी आले अधिवेशनासाठी त्यावेळी पहिल्यांदा ते रायगडावरती गेले. रायगडावरती महाराजांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलंय, तिथल्या मातीचं चुंबन घेतलंय आणि भगतसिंग असं म्हणतात, पिस्तौल बम इन्कलाब नहीं लाते बल्कि इन्कलाब की तलवार विचारों के शान पर तेज होती है. या देशाला स्वातंत्र्याची पहिली प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही दिली आहे. एक ओंकार करता पूरक निर्भव निर्वायू अजूनी साहेब गुरुप्रसाद आदि सच जुगादि सच नानक होसी भी सच. शीख धर्माचा आद्य गुरुग्रंथ साहेबांवरील पहिल्या पानावरला हा श्लोक भगतसिंग उद्गारतायत आणि त्यांच्या सोबतची सगळी तरुण त्यांच्या अंगावरती काटे आले आणि सगळेजण त्या मातीचं चुंबन घेतात. ही स्वातंत्र्याची जननी आहे, ही स्वातंत्र्याची प्रेरणा आहे. स्वातंत्र्याची धैर्यशाली भगवी पताका महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी हा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत शहीद व्हायला भगतसिंग तयार आहे आणि ही समस्त प्रेरणा महाराज तुमची आहे. हे भगतसिंगाची वाक्य. मरायला जाण्यापूर्वी 8 पानाची पुस्तिका भगतसिंगांनी लिहिली आहे आणि भगतसिंगांनी लिहिलेली 8 पानाची पुस्तिका त्यामध्ये छत्रपती शिवरायाच्या समाधीचं दर्शन घेतलेला संदर्भ आहे मित्रांनो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महान होते, जगाने मान्य केले आणि म्हणूनच औरंगजेबाला ज्यावेळी निधनाची वार्ता कळाली त्यावेळी औरंगजेबांनी 200 फूट उंच इमामे खास मध्ये औरंगजेब असतो. औरंगजेबाला वाटलं होतं मराठा साम्राज्य मी संपवेन. छत्रपती गेल्यानंतर संभाजी आले, संभाजीनंतर राजाराम आले आणि राजारामानंतर तर सगळंच संपवलं असं वाटलं. पण या छत्रपती घराण्याला एक सून लाभली होती जी राजारामाची पत्नी 25 वर्षाची विधवा स्त्री तारा राणी. तिनं संताजी आणि धनाजीला घेऊन 1700 ते 1707 औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. तिच्याबद्दल औरंगजेबाच्या दरबारात असणारा कवी विठ्ठलदास काय म्हणतोय, राम राणी तारा राणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी, मोगल हो सांभाळा राम राणी तारा राणी भद्रकाली कोपली. अहो औरंगजेबाची धुधान उडवणारी तारा राणी ही भद्रकाली वाटली, ती काली वाटली. विठ्ठलदासांनी 28 वळीची कविता तिच्यावरती लिहिली. त्यांच्या दरबारात असणाऱ्या कापी कानांनी तारा राणी बद्दल लिहिलं की तारा राणी एवढ्या मुत्सद्दी होत्या की पावसाळ्यामध्ये ज्यावेळी शत्रू किल्ला ताबीज करायला आला त्यावेळी त्यांच्याशी तह करायच्या, किल्ला सोडून जातोय म्हणून बरीच रसद त्यांच्याकडून घ्यायच्या आणि मग तिथून परतीचं पाऊल घ्यायच्या आणि मग पावसाळा संपला तिथं काही मोजकेच सैन्य औरंगजेबाने ठेवले आणि किल्ला ताब्यात घेतला या आनंदात असला की गनिमी कावात माध्यमातून संताजी आणि धनाजीकडे नेतृत्व सोपवायचं, स्वतः त्या मोहिमेमध्ये राहायच्या आणि पुन्हा तो किल्ला ताब्यात घ्यायचा. पुन्हा पावसाळा आला की ताब्यात द्यायचा आणि पुन्हा रसद घ्यायची. 1700 ते 1707 हा संघर्ष तारा राणीनं केला. कापिकांनी लिहून ठेवलंय की लातूर ते अहमदपूर जर 60 मैलाचं अंतर असेल तर हे 60 मैलाचं अंतर बस आज 2 तास लावते, 1.5 तास लावते. आपल्यासारख्यांची कार असेल तर आपण जास्तीत जास्त 1 तास 1.5 तासात जाऊ. पण कापिकान असं म्हणतात की तारा राणी 7 वर्षात झोपलीच नाही, ती घोड्यावरच झोपली, घोड्याच्या खोगिरीवरच झोपली. तलवार तिची एवढी चपळ होती की जगातल्या कुठल्याही त्या तलवारीला स्पर्श करता आला नाही. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे 10 स्त्री योद्धे म्हणून गौरव आहे त्याच्यात तारा राणीचा गौरव आहे. आणि हे विशेष आहे की हे अंतर जे आहे 58 मैलाचं ते काफिकारांनी वर्णन करून ठेवलेलं आहे की आपली बस असेल, हे असेल, ते असेल, एवढा वेळ लागतो. त्यावेळचा संदर्भ देऊन कापिकान म्हणतात हेच अंतर 58 मैलाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य 3 ते 4 तासात पोहोचायचं, संभाजी महाराजांचं सैन्य 2.5 ते 3 तासात पोहोचायचं. औरंगजेबाचं सैन्य एवढंच अंतर कापायला 58 घंटे नाही 8 घंट्यामध्ये पूर्ण करायचं आणि एवढंच अंतर तारा राणी घोड्यावरती केवळ 58 मिनिटात पूर्ण करायची. एवढ्या चपळाईची ती शूर राणी होती. औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवले
की छत्रपती शिवरायाचं स्वराज्य मला कधीच मोडकळीत आणता आलं नाही. भले भले सल्तनत आणि भारतातले राजे आणि मिर्झा मी संपुष्टात आणले, हजारो वर्षाच्या सत्ता मी भस्मसात केल्या, पण मुठभर मावळ्यांनी शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य मला संपुष्टात आणता आलं नाही. प्रत्येकाला इथल्या कुळी कुणबटाच्या दासाला वाटलं हे स्वराज्य माझं आहे. मला ताराराणी भद्रकाली वाटली अल्लाह मला जन्नत नसीब करणार नाही, माझ्या प्रचंड चुका आहेत, पण अल्लाह मला जन्नत नसीब करो असं ताराराणीबद्दल स्वातंत्र्याची प्रेरणादायी काली म्हणून औरंगजेबाने लिहून ठेवलंय. तो आपला अभिमान आहे. तो औरंगजेब शिवाजी महाराजावर नमाज अदा करतोय आणि नमाज अदा करताना काय म्हणतोय ही आपली समस्त भारतीयांची प्रेरणा आहे. आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. हे राजकीय वैरी होते. 32 अंगरक्षकापैकी 18 अंगरक्षक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम समाजाचे होते. औरंगजेब काय म्हणतात बघा, नमाज अदा आता औरंगजेब करायला दरबारातली सगळी मुस्लिम मंडळी नमाज अदा करायला निघाली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी. आणि मग औरंगजेब काय म्हणतोय बघा, हे अल्लाह हे परवरदिगार ये रहमतुगार या इलाही इल्लल्लाह मुझ पर रहम कर, मिट्टी में अमृत के समान जो अनाज पैदा करता था उसके घर में दिया जलाने की कोशिश शुबा करता था. इस दुनिया में औरतों की सबसे ज्यादा इज्जत करने वाला, खुदा का सबसे बड़ा नेक बंदा आज तेरे दरवाजे पे आया है. तू तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. अगर तूने तेरे जन्नत के दरवाजे नहीं खोले तो ये पूरी दुनिया तुझे अल्लाह कहने से नकारेगी, क्योंकि खुदा का सबसे बड़ा नेक बंदा आज तेरे दरवाजे पे आया है. आमीन. औरंगजेबानी वाहिलेली नमाज आपल्या प्रत्येक भारतीयांची प्रेरणा आहे, आपला श्वास आहे आणि तो आपण जपला पाहिजे. या अत्यंत तळमळीच्या भावनेसह अधिक वेळ न घेता मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना आव्हान करेन, पुन्हा कधीतरी निवांत बोलू. शिवाजी महाराज दिवसभर वेळ पुरणार नाही, निवांत बोलू, पण मी सगळ्यांना आव्हान करण्यापूर्वी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज घरात जन्माला आले पाहिजेत, भगतसिंग घरात जन्माला आले पाहिजेत. कारण भगतसिंग फाशीला जाण्यापूर्वी 8 पानाच्या पुस्तिकेमध्ये लिहितात की अकाल जब होता है अनाज का तो मानव मर जाता है, अकाल जब होता है अनाज का तो मानव मर जाता है, अकाल जब होता है संस्कारों का तो मानवता मर जाती है. या देशातली मानवता नव्यानं जिवंत करण्यासाठी भगतसिंग शिवाजी आपल्या घरात आले पाहिजेत आणि घरातली माय माऊली सुद्धा जिजाऊ आणि शहाजी झाले पाहिजेत. या इच्छेसह मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो. संत नामदेवाचं पसायदान आहे, आपण सगळ्यांनी ज्ञानदेवाचं पसायदान ऐकलंय. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, हे संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग, ज्यामुखी निदान पांडुरंग. पांडुरंगाने आपणाला युद्ध करायला शिकवलंय. युद्धाची व्याख्या तुकाराम महाराजांनी सांगितली आहे. 2 हात उभे करून अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करणारा वारकरी आहे आणि रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग आहे. ती भावना वारकऱ्यांनी धारकरी होऊन घेतली आणि स्वराज्याला उभं केलं. कश्मीर है पुकारता, पुकारती है महाभारती, खून से तिलक करो और गोलियों से आरती, जो रोती मातृभूमि को सुकून दे, देशद्रोहियों को गोलियों से भून दे, ऐसे सरफरोश का हमें प्रकाश चाहिए. देश के लिए भगत सिंह या छत्रपति शिवराय चाहिए, देश के लिए भगत सिंह या छत्रपति शिवराय चाहिए. धन्यवाद सर. डॉक्टर गणेश बेळंबे सरांच्या या वक्तव्यामुळे पारंपरिक इतिहासाची पानं कशी गळून पडतात हे आपल्या लक्षात येतं. छत्रपती शिवराय आणि राजे संभाजी यांच्यावरचा नव्यानेचा इतिहास संशोधन होत आहे आणि या संशोधनामधून जो जाणीवपूर्वक त्यांच्या आयुष्याचा अप्रकाशित असा भाग होता तो प्रकाशात आणण्याचं काम आजचे नवतरुण इतिहास संशोधक करत आहेत. डॉक्टर बेळंबे सर, आपण अशा अप्रकाशित भागावर प्रकाश टाकला आणि नव्याने एकदा इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न केलाय. मी महाविद्यालयाच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो. यानंतर
डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर सुनीता सांगोले. दयानंद कला महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त या कार्यक्रमामध्ये आज खरं तर जगाला देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवण्यासाठी ईश्वर सेवा म्हणजे अज्ञान आणि दारिद्र्य घालवणे हीच ईश्वर सेवा मानणारे स्वामी विवेकानंद, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे ही ज्ञानाची पहिली पायरी होय आणि ही पायरी विकसित करत असतानाच त्यांचा संदेश घेऊन आजच्या दिवशी आपण जर गेलो तर आजच्या दिवसाची सार्थकता होईल असं मला वाटते. आज राजमाता जिजामाता यांची जयंती आहे. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस गुणांचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजामाता यांच्या आयुष्यातल्या 2 गोष्टींचा उल्लेख मला आवर्जून करावा वाटतो महिलांच्यासाठी म्हणून, की एक महिला असूनही कर्तबगार आणि कणखर व्यक्तिमत्वाने त्यांनी जे इतिहास घडवलेला आहे, ज्यामुळे आज आपण त्यांची जयंती साजरी करतो, की ज्या काळामध्ये अस्पृश्यांची सावली ही महापाप मानलं जात होतं, त्या काळात जिजाऊंनी प्रत्यक्ष ढोरवाड्यामध्ये जाऊन म्हणजे जाण्याचं साहस त्यांनी दाखवलेलं होतं. त्यांच्याकडे निसर्गावर मात करण्याची बुद्धिमत्ताही होती. आंबील ओढ्याचा प्रवाह त्यांनी बदललेला होता. आणि आणखी एक असंच पुरोगामीत्व त्यांचं सिद्ध करणारी घटना म्हणजे नाईक निंबाळकरांचे शुद्धीकरण करून घेतल्यानंतर त्यांच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही म्हणून स्वतःच्या नातीचा विवाह त्याच्याशी करून देण्याचं पुरोगामित्व आणि ते साहस जिजाऊंनी दाखवलेलं होतं. अशा महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्तानं आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री गणेश बेळंबे सर यांच्या ओजस्वी आणि ओघवत्या शैलीमधलं भाषण ऐकताना आपण सगळेच मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. आज त्यांनी या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं छानसं व्याख्यान दिलं. त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं मी आभार मानते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गायकवाड सर, जे की नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात. एखादा कार्यक्रम म्हटलं की त्याच्या अगदी तयारीपासून तर त्याची बातमी जाईपर्यंतही ते आपले सोबत करतात. सातत्याने त्यांचा असलेला पाठीशी हात हा प्रेरणादायी आणि पाठबळ देणारा ठरतो. त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार. मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर शिवाजी जवळगेकर सर यांनी खरं तर आज राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यासाठी खूप अतोनात मेहनत घेतलेली होती सगळ्याच विभागांनी सरांच्या सोबत, सरांच्या अध्यक्षतेखाली. पण कारणांमुळे ते थोडंसं पुढे स्थगित करावं लागलं. तरीसुद्धा या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी त्यांनी वेळ काढला आणि ह्या गोष्टी सगळ्या घडवून आणल्या. त्यांचेही या ठिकाणी आभार. आणि कार्यक्रमाच्या या संयोजनासाठी मेहनत ज्यांनी घेतलेली आहे ते मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर अंकुश कुमार चव्हाण सर, डॉक्टर सुभाष कदम सर आणि राजू मोरे सर, स्नेहा वाघमारे, अंगद भुरे हे प्राध्यापक, या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होऊ शकला. त्यांचे मनस्वी आभार. या आयोजनामध्ये ज्यांचे म्हणून सहकार्य लाभले, मग त्यामध्ये खोगरे आहेत आणि सर्व आपले प्रशासकीय कर्मचारी त्यामध्ये काही सहभागी होते, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला असे आपण सर्व माझे सहकारी, प्रशासकीय कर्मचारी सर्वांचे या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं आणि मराठी विभागाच्या वतीनं हार्दिक आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करते. हां, आज जी बैठक होणार आहे आपली ती 12:30 वाजता